हाय बाळांनो, एन्जॉय फिजिक्स विथ मनोज बोंदर चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. बाळांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण नवीन चॅप्टर चालू करणार आहोत, ज्याचं नाव आहे करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटी, लाईट याच्यासारखे बरेचसे वर्ड्स आपण लहानपणापासून ऐकत असतो. करंट इलेक्ट्रिसिटी, स्पेशली इलेक्ट्रिसिटी इतक्या महत्त्वाचं आहे आपल्या लाईफमध्ये. आपण आपल्या डेली लाईफमध्ये प्रत्येक ठिकाणी इलेक्ट्रिसिटीचा वापर करतो, यूज करतो. आता कुठं करतो, कसा करतो, किती महत्त्वाचं आहे, ऑब्विसली 12th लेक्चर आहे, 11th लेक्चर आहे, त्याच्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी नाही सांगणार मी. तर बाळांनो, थोडाही वेळ न घालवता आपण लगेच लेक्चरला सुरुवात करणार आहोत. पण त्याच्या अगोदर म्हणजे ॲक्च्युअल तो पॉईंट शिकत असताना मी नेहमी म्हणत असतो, आपण आपल्या स्टाईलने बघूया, आपण असं करूया तसं करूया. मग काही दिवसापूर्वी मला पर्सनली व्हॉट्सअपवरती एकाने विचारलं, सर आपल्या स्टाईलमध्ये म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं असतं. मी त्या व्यक्तीला तिथं सांगितलं की मी नक्कीच हे व्हिडिओमध्ये सुद्धा सगळ्या मुलांना हे सांगायचा प्रयत्न करणार आहे की मला माझ्या स्टाईलमध्ये म्हणायचं म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे. तर आपण त्याला बघा, आता कुठलाही पॉईंट आपण डायरेक्टली चालू करत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपण जे शिक्षण घेतो ते फक्त आणि फक्त मार्क्ससाठी घेतो. हे जर तुम्हाला असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे. आपण कन्सेप्च्युअल नॉलेजकडे जातो. आजच्या लेक्चरमध्ये तुम्ही बघणारच आहात. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, तुमचं प्रत्येक लेक्चर घेत असताना त्याचं जे मी प्रिपरेशन करतो, मग ते बुक्स असतील, डिफरंट वेबसाईट असतील, डिफरंट व्हिडिओ लेक्चर्स असतील. मी खूप साऱ्या लेक्चर्समध्ये बघतो एक छोटंसं लेक्चर असतं 5 मिनिटाचं 10 मिनिटाचं, ज्याच्यामध्ये तो पर्टिक्युलर पॉईंट समजून सांगितलं असतो. पण आपण एक चूक करतो की तो पॉईंट डायरेक्टली स्टडीला घेतो. आपलं लेक्चर मला माहीत आहे, मी काही शब्द पर्पजफुली डबल सांगत असतो, व्हिडिओमध्ये ते तुम्हाला ऐकायला नको वाटत असतात. पण एक लक्षात ठेवा, आपण जो लेंदी व्हिडिओ बनवतो त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी बाळांनो क्लिअर होत आहेत, खूप साऱ्या गोष्टी. त्याच्यामुळं काळजीपूर्वक ऐका. एक 5 मिनिटाचा व्हिडिओ बघायचा, त्याच्यानंतर दुसरा 5 मिनिटाचा बघायचा, त्याच्यावरची एकच व्हिडिओ इतका व्यवस्थित बघायचा. त्याचं कारण असं आहे बघा की आपण इलेक्ट्रिसिटी म्हटलं तर ऑब्व्हियसली मी 11वी 12वीचं बोलतोय म्हटल्यानंतर तुम्हाला 9वीला असेल 10वीला असेल बऱ्याच ठिकाणी आपल्याला हे माहिती असतं की इलेक्ट्रॉन फ्लो होतो. मग करंट म्हटलं की फ्लो ऑफ चार्ज, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, काहीतरी आपण पाठ करत असतो. पण मुळात तो पळतोच का, फ्लोच का होतो. आणि मग ऑब्व्हियसली ते मोशन आहे म्हटल्यानंतर आपण जुनं फिजिक्स, ज्याला क्लासिकल फिजिक्स म्हणतो, क्लासिकल मेकॅनिक्स म्हणतो, तिथून आपण सुरुवात करतो. आणि या सगळ्या कारणामुळे आपण त्याला आपल्या स्टाईलमध्ये आणत असतो. तर कळालं असेल तुम्हाला मला काय म्हणायचं असतं ते. तर असो, थोडाही वेळ न घालवता आपण लगेच आजच्या चॅप्टरची सुरुवात करणार आहोत, ज्याचं ऑब्व्हियसली नाव आहे करंट इलेक्ट्रिसिटी. मी चॅप्टरचं नाव पुन्हा एकदा घेतोय, करंट इलेक्ट्रिसिटी. नवीन चॅप्टर आहे इलेक्ट्रिसिटी. तर मी पुन्हा एकदा एक गोष्ट सांगायचा प्रयत्न करतोय, 9वी 10वी 11वी आणि 12वी जर 9वी आणि 10वीच्या मुलांना हे लेक्चर्स बघायचे असतील तर त्या मुलांना फक्त थोडासा प्रॉब्लेम येणार आहे, आणि तो म्हणजे कॅल्क्युलस आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्स या बेसिक कन्सेप्ट त्यांच्यात झाल्या नसतात, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम येईल. अदरवाईज त्यांना सुद्धा जवळपास 80 to 90% आपले लेक्चर समजतील. 11वी 12वीच्यांना 100% समजायलाच पाहिजेत आणि खूप चांगल्या पद्धतीने. तर बघा बाळांनो, करंट इलेक्ट्रिसिटी नक्कीच परत आपल्या स्टाईलमध्ये बघा बाळांनो, आपण काय करणार आहोत, या दोन वर्ड्सना इंडिव्हिज्युअली समजून घेऊ, त्याच्यानंतर कंबाईन समजून घेऊ आणि त्याच्यानंतर आपला चॅप्टर चालू करूया. करंट, खूप सारे अर्थ होतात. करंट याचा एक जनरल मिनिंग आहे प्रेझेंट, तर वर्तमान ज्याला आपण म्हणतो, तो ऑब्व्हियसली आपल्या काही कामाचं नाही आत्ता. आता मग मला कुठला वर्ड याच्यातून अपेक्षित आहे, तर मला याच्याकडून एक जनरल वर्ड घ्यायचा आहे, जनरल वर्ड, आणि तो असेल माझ्यासाठी फ्लो. हा वर्ड मी घेणार आहे. करंटचा मी जो वर्ड घेतला तो फ्लो. फ्लो म्हणजे वाहने. आता मग फ्लो म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली तो कशाचाही असू शकतो. ऑब्व्हियसली तो एअरचा फ्लो असू शकेल, तो वॉटरचा फ्लो असू शकेल, तो कदाचित चार्जचा सुद्धा फ्लो असू शकेल. आता लक्षात आलं असेल. मग आता मला याच्यातही मला इंटरेस्ट नाहीये त्याच्यात आत्ता, बरोबर आहे की नाही. आपला जो इंटरेस्ट आहे तो याच्यामध्ये असायला हवा. म्हणजे मला करंट म्हटल्यानंतर कशाचा फ्लो बघायचा आहे, कशाचा फ्लो
ऑब्वियसली इन दिस केस आय वॉन्ट टू सी द फ्लो ऑफ चार्ज, आणि मग आपल्या लक्षात आलं असेल हे आपल्याला नको आहे. तर करंट फ्लो ऑफ चार्ज हे असेल, पण आपल्याला हे हवं आहे. त्याच्यानंतर आपण इथे बघणार आहोत इलेक्ट्रिसिटी. आता हे लक्षात आलं. आता इलेक्ट्रिसिटी समजून घेऊया. इलेक्ट्रिसिटी म्हटल्यानंतर एक जनरलाइज थोडक्यात सांगतो. इलेक्ट्रिसिटी म्हटलं की एवढंच लक्षात ठेवायचं, दॅट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. दॅट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. एनर्जीचा तो एक प्रकार आहे. तो एक प्रकार आहे. मग आता या दोन वर्ड्समध्ये मला रिलेशन दाखवायचंय आणि त्याच्यानंतर परत कंबाईन सांगायचे. मग मला काय समजून सांगायचंय की इलेक्ट्रिसिटी दॅट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, आणि ही एनर्जी ट्रॅव्हल होते विथ द हेल्प ऑफ करंट. थोडक्यात लक्षात आलं असेल. इलेक्ट्रिसिटी दॅट इज द एनर्जी विच ट्रॅव्हल्स बाय मीन्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. मी रिपीट करतोय मुद्दाम. इलेक्ट्रिसिटी that is the form of energy which travel by means of electric current. इलेक्ट्रिक करंटच्या मदतीने जी एनर्जी किंवा त्या फॉर्म मध्ये जी एनर्जी फ्लो होत असते त्याला आपण इलेक्ट्रिसिटी म्हणतो. तर मला असं वाटतं हे बऱ्यापैकी कळालं असेल. आता हे दोन्ही वर्ड्स कंबाईन मला समजून सांगायचंय. व्हॉट इज मीन बाय करंट इलेक्ट्रिसिटी. तर आता हे मी मागच्या पद्धतीने सांगणार आहे. ज्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं बाळांनो, हे कळालं असेल तुम्हाला. बघा आता हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आता हे थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण खूप सारा वेळ देतोय. त्याचं कारण असं आहे की तुम्ही व्हर्च्युअल लेक्चर रूम मध्ये जरी असाल तरी मी हे फील करतोय की माझ्यासमोर हे सगळे बसलेले आहेत, आणि तीच रिझन आहे बाळांनो की आपण क्लासरूम मध्ये बसल्यानंतर खूप सारा वेळ देतोय ना आपण तिथे वेळ प्रत्येक छोटी छोटी गोष्ट समजून घ्यायला. मग इथं काय प्रॉब्लेम आहे. इथं तर तुमच्याकडे पाहिजे तेव्हा तुम्ही हे लेक्चर्स बघू शकताय, आणि त्याच कारणामुळे आपण हे YouTube वरती अपलोड करतो जेणेकरून तुम्हाला तुमच्या सोयीनुसार बघता यावेत. मग आता बघा, जर हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आता यांना मी कंबाईन सांगायचा प्रयत्न करतो. आता तो कंबाईन कसा असेल बघा. याच्या अगोदर जो आपला चॅप्टर आहे किंवा आपण घेतला त्याचं नाव आपण दिलं होतं इलेक्ट्रोस्टॅटिक्स. आपण म्हणजे ग्रेट सायंटिस्ट लोकांनी, आपण नाही. तर बघा बाळांनो, इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि याची डेफिनेशन मी सांगत असताना काय सांगायचं. दॅट इज अ ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ स्टडी ऑफ चार्जेस विच आर ॲट रेस्ट पोझिशन. ना ॲट रेस्ट आपण असं म्हणतो. आपलं पुस्तकही त्याच भाषेमध्ये सांगतं. म्हणजे याच्यामध्ये आम्ही काय करतोय तर चार्जेस आम्ही रेस्टमध्ये बघतोय. मग ऑब्विसली करंट इलेक्ट्रिसिटी काय असेल तर त्याच डेफिनेशन मध्ये बघायचं म्हटलं, त्याच कन्सेप्टने बघायचं म्हटलं तर काय म्हणणार आपण. करंट इलेक्ट्रिसिटी दॅट इज अगेन ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द चार्जेस विच आर इन मोशन. लक्षात आलं असेल. मग इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि करंट इलेक्ट्रिसिटी मधला फरकही लक्षात आला असेल. इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये रेस्ट मध्ये होतं कोण, चार्ज. आता याच्यामध्ये करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये मोशन मध्ये असणार आहे अगेन कोण, तर ऑब्विसली याच्यामध्ये मोशन मध्ये असणार आहे कोण, ऑब्विसली चार्ज. आणि तेच कारण आहे मी नेहमी सांगतो बाळांनो, तुमचं बेसिक एवढं स्ट्रॉंग करायचं तुम्हाला. 9वी असेल 10वी 11वी 12वी, आपला फोकस 11वी 12वी तो भाग वेगळा. मग 11वी 12वी आहे म्हटलं हे तर क्लिअर असलं पाहिजे की इलेक्ट्रोस्टॅटिक्स आमचा झाला किंवा आम्ही स्टडी केला त्याच्यामध्ये काय पाहिलं आपण तर चार्जेस रेस्ट मध्ये बघतोय आम्ही, आणि इथे काय करतो तेच चार्जेस असतील पण आता ते कसे असतील, मोशन मध्ये असतील. आणि जर मोशन मध्ये असतील तर ऑब्विसली तिथून आपलं क्लासिकल जुनं फिजिक्सची आपण मदत घेतो आणि आपलं लेक्चर स्टार्ट होतं. तर बाळांनो नक्कीच आपण लगेच सुरुवात करतोय. बघा आता म्हणजे याचा अर्थ तुम्हाला करंट इलेक्ट्रिसिटी बघा सगळ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील. तर आता आपण सुरुवात करणार आहोत. खूप मजा येणार आहे. त्याचं कारण आहे की आपण जुन्या फिजिक्सच्या मदतीने करतो, प्रत्येकाला कळेल. करंट इलेक्ट्रिसिटी चार्ज कशा असणार आहेत बाळांनो, मोशन मध्ये. चार्ज मोशन. मग मोशन मध्ये आहेत म्हटल्यानंतर मोशन म्हणजे काय तिथून अगेन सुरुवात आहे. म्हणून लेक्चर लेंदी असेल पण प्रत्येकाला कळायला हवं, प्रत्येक शब्द खूप महत्वाचा आहे. मोशन म्हणजेच काय तर आपल्याला माहित आहे चेंज इन पोझिशन. प्रत्येक
जास्त डेप्थमध्ये नक्की सांगत बसणार नाही, ते क्लासिकल मेकॅनिक्समध्ये घेतो, फक्त मला एक हेल्प घ्यायची, त्याची लिंक असायला हवी, प्रॉपर लिंक. तर बघा, चार्ज मोशनमध्ये आहेत आणि मोशन म्हणजे चेंज इन पोझिशन. आता इंटरेस्टिंग गोष्ट आहे की आपल्याला आपलं फिजिक्स समजावून सांगतं, कुठलाही ऑब्जेक्ट जो मोशनमध्ये हवा आहे, मोशनमध्ये आणायचं आहे, बरोबर आहे की नाही, तो मोशनमध्ये आणण्यासाठी आता अगोदर कसा होता, रेस्टमध्ये, तो कसा आणायचा आहे, मोशनमध्ये, कळालं असेल. आणि हे करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर चालू असेल, मी एक साधं एक्झाम्पल घेतो बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण आपली स्टाईल नेहमी का बोलतो ते. हा ऑब्जेक्ट आहे, रेस्टमध्ये आहे, हा जो ऑब्जेक्ट आहे तो रेस्टमध्ये आहे, आणि हा मला मोशनमध्ये आणायचा आहे, आणि मी हा फोर्स लावला, तो ऑब्जेक्ट मोशनमध्ये आला. एक्झॅक्टली हा तो चार्ज आहे, याला मोशनमध्ये आणायचं आहे. ऑब्विसली मला त्याच्यावरती काय अप्लाय करावं लागेल, तर तो फोर्स अप्लाय करावा लागेल. मग इंटरेस्टिंग गोष्ट आहे की आपण करंट इलेक्ट्रिसिटी म्हटलं की इलेक्ट्रिक सर्किट्स बघत असतो, इलेक्ट्रॉनिक सर्किट्स बघत असतो, आणि त्याच्यामध्ये आपलं एक लक्षात येत नाही की आतापर्यंत आपण एवढा स्टडी केला पण हेच कळत नाही की फोर्स एक्झॅक्टली कोण लावतं. मग आपण कुठं तर स्टडी केलेलं असतं EMF, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, दॅट इज अ फोर्स, तिथं तर चूक आहे, तो फोर्सच नाही आहे. मग आता इंटरेस्टिंग गोष्ट आहे की आपल्याला हे स्टडी करायचं आहे. आता ती बघणारच आपण, EMF काय आहे, कन्फ्यूज होऊ नका, तिथं सांगेल तुम्हाला मी. बघा आता, म्हणजे फोर्स लावतोय, कोणावरती फोर्स लावतोय आपण, चार्जवरती. तर आता आपल्याला आपल्या कन्सेप्च्युअल नॉलेजमध्ये हे समजून घ्यावं लागतं की तो फोर्स कुठं लागतो आणि कसा लागतो, आणि मग याच्यासाठी आपला जो मागचा चॅप्टर आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स तो हेल्प करत असतो. आता तो कशा पद्धतीने बघूया, आणि मग ते झालं की मग आपण बेसिक टर्मिनॉलॉजीने समजून घेऊया की करंट इलेक्ट्रिसिटी कसं असेल ते. मग मोशन आहे, फोर्स. आता फोर्स लागतो कसा, तर बघा आपल्याला एक लक्षात द्यायला हवं, इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये आपण पाहिलेलं आहे इलेक्ट्रिक फील्ड पाहिले आपण, इलेक्ट्रिक फील्ड लक्ष असावं एकदम चांगल्या पद्धतीने. मग इलेक्ट्रिक फील्ड काय आहे, तर आपण इलेक्ट्रिक फील्ड म्हटल्याबरोबर पाहिलं होतं की हा एक चार्ज घेतला आपण, सोर्स चार्ज, तो त्याचा स्पेस, आणि त्याच्यामध्ये आपण हा एक टेस्ट चार्ज आणला फॉर एक्झाम्पल, आणि याच्यावरती हा काय एक्झर्ट करत होता, तर तो फोर्स टाकत होता. आता लक्षात आलं असेल, कळालं असेल, म्हणजे आपला जो बेस आहे तो कुठे आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्या चार्जवरती फोर्स पडण्यासाठी काय असायला हवं, इलेक्ट्रिक फील्ड असायला हवी. ती खूप मोठी गोष्ट आहे. आता ही इलेक्ट्रिक फील्ड, आणि मग तेच रिझन आहे आपण इलेक्ट्रिक फील्डचं युनिट घेत असताना फोर्स पर युनिट चार्ज, फोर्स पर दॅट टेस्ट चार्ज असं लिहायचो. म्हणजे त्या चार्जवरती तिथं किती फोर्स पडत होता, आणि हे कशामध्ये आहे, इलेक्ट्रिक फील्डमध्ये आहे. याचा अर्थ हे क्लिअर झालं असेल की जर चार्ज मोशनमध्ये आणायचा असेल तर त्याला फोर्स लावावा लागेल, आणि तो फोर्स कुठे असतो, तर तो इलेक्ट्रिक फील्डमध्ये असतो. आणि इथं या ठिकाणी हा जो रेफरन्स घेतलाय आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा, तो आपण थांबूया इथं. बस झालं आपल्याला एवढं जरी कळालं की बाबा तो मोशनमध्ये कसं, इथपर्यंत कळालं, बस झालं. आता याच्यानंतर आपण एक नॅचरल टर्मिनॉलॉजी बघूया, एक 2-3 एक्झाम्पल्स बघूया ज्याच्यामध्ये प्रॉपर आपण करंट म्हणजेच ऍक्च्युली फ्लो बघूया, फ्लो काय असेल. मग वॉटर घेऊया, टेम्परेचर घेऊया, एक्सेट्रा बेसिक गोष्टी बघूया, आणि त्याच्यानंतर मग पुढे जाऊया. तर मला असं वाटतं हे जे कन्सेप्च्युअल नॉलेज आहे हे सगळ्यात महत्त्वाची, मोशनमध्ये आणण्यासाठी फोर्सची गरज आहे, तो कुठून येतो असो. तर बघा आता मी परत 2-3 वेळा रिपीट केलंय असो. तर आता बघा याच्या पुढे आपण बघणार आहोत की जनरली फ्लो होण्यासाठी मग वॉटरचा असेल, एअरचा असेल, टेम्परेचरचा असेल, कंडिशन्स काय असतील, मग चार्जसाठी कंडिशन काय असेल. ओके, तर बघा हा एक ऑब्जेक्ट आहे, हा दुसरा ऑब्जेक्ट आहे. फर्स्ट केस आपण इथं हीटमध्ये घेऊया, आपण हीट जे तुम्हाला माहित आहे त्याच्या मदतीने घेऊया, आणि इथं आपण वॉटर. त्याचं रिझन आहे, मान्य आहे तुम्ही 12thला आहात, पण बेसिक गोष्टीच पकडाव्या लागतात आपल्याला. बघा हा ए ऑब्जेक्ट आहे, हा बी आहे. हा ए हा बी आपण असं कन्सिडर करूया की याचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस आहे, आणि याचं आपण फॉर एक्झाम्पल 60 घेऊया. आता हा ऑब्जेक्ट आणि हा हे दोन जे ऑब्जेक्ट आहेत याच्यामध्ये डिस्टन्स आहे, हा जास्त गरम आहे, हा कमी आहे. ऑब्विसली आपल्या लक्षात आलं असेल. मग आता मला एक छोटंसं काम करायचंय. हे दोन ऑब्जेक्ट जे आहेत बाळांनो, ते दोन ऑब्जेक्ट मी एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आणणार आहे. हा ए आहे, हा बी आहे, हे मी टच करणार आहे.
मग टच केल्यानंतर काय होईल बरं, तुमचं लगेच आन्सर असतो मला. हा काय प्रश्न आहे का, या हा जास्त गरम आहे, हा कमी गरम आहे, याचा अर्थ इकडे ए कडून बी कडे हीट ट्रान्सफर होणार आहे. मग आपण हा हीट फ्लो दाखवूया. आपण हीट फ्लो डायरेक्शन कळाले असेल तुम्हाला, मी परत दाखवतो कळावी म्हणून. हीट फ्लो असेल, मग ठीक आहे, मी मान्य केलं हीट फ्लो होईल. आता माझा क्वेश्चन हा आहे की हीट फ्लो जो आहे तो थांबणार आहे का, तो कंटिन्यू राहणार आहे, आणि थांबणार असेल तर तो कधी थांबणार आहे. तर तुमचं लगेच मला आन्सर असेल. सो दोघांचं टेम्परेचर सेम होईपर्यंत तो फ्लो असेल. When the temperature of both the objects will equal, that time there is a no heat flow. हे तुमचा आन्सर मला असेल, बरोबर आहे की नाही. आणि जर हे आन्सर तुमचं असेल तर तुम्हाला करंट इलेक्ट्रिसिटी कळाले. तुम्ही म्हणाला असं का एवढं सोपं असतं का, येस तेवढंच सोपं आहे. पण आणखी कॉन्क्रीट करण्यासाठी आणखी एक एक्झाम्पल घेऊया आपण. आपल्याकडे हे एक भांडं आहे, हे दुसरं भांडं आहे. प्लीज कन्सेप्ट समजून घ्या, डायग्रामकडे जास्त लक्ष देत जाऊ नका, कारण माझे डायग्राम्स खूप सुंदर आहेत, बरोबर आहे ना. तर आता बघा बघा ना, अगेन आपल्याकडे हे एक भांडं आहे, हा एक पॉट आहे, हा दुसरा आहे. आता मी काय करतो, याच्यामध्ये ही लेवल आपण ह्या दोघांची सेम कन्सिडर करूया. आपण हे सरफेसवरती ठेवलेत, लेवल सेम आहे या दोघांची, कळालं असेल तुम्हाला. आता आपण काय केलंय, याच्यामध्ये हे पाणी भरलेलं आहे, हे पूर्ण असं पाणी भरलेलं आहे हे, आणि हे रिकाम आहे, हे एम्प्टी पॉट येतो, हा पूर्ण हे जे वेसेल आहे पूर्ण भरलेलं आहे असं कन्सिडर करा. आणि आता या दोघांच्या मध्ये आपण एक पाईपलाईन ठेवलेलं आहे, एक पाईपलाईन अटॅच केलेलं आहे, हे लक्षात आलं असेल. आणि इथे आपण काय करतोय, तर हा एक आपण टॅप, या ठिकाणी एक आपण नळ बसवलाय. आता हे भरलेलं आहे, हे रिकाम आहे. कंडिशन लक्षात आलं असेल. ऑब्विसली पुढे काय करणार आहे तुम्हाला माहिती आहे. आता मी हे ओपन करणार आहे आणि इकडे वॉटर फ्लो व्हायला चालू होईल. मग या ठिकाणी तुम्हाला याच पद्धतीने मी हे दाखवतो, इथे तुम्हाला वॉटर फ्लो दिसणार आहे. क्लिअर. मग इथे या ठिकाणी जर तुम्हाला वॉटर फ्लो दिसत असेल तर अगेन माझा तोच क्वेश्चन आहे तुम्हाला, की हे जे पाणी आहे जे फ्लो होते ते कधीपर्यंत होणार आहे, कंटिन्यू तसंच होणार आहे का कुठेतरी थांबणार आहे. अगेन तुमचा आन्सर असेल सर ते थांबणार आहे. कधी थांबणार आहे म्हटलं, तुम्ही 2 मिनिटात मला सांगा सर दोन्ही वॉटर लेवल ज्या वेळेस सेम लेवलला येतील, म्हणजे अगेन यांची लेवल जी आहे ही इक्वल होईल. सेम हाईटला पाणी ज्या वेळेस येणार आहे त्यावेळेस ते पाणी याच्याकडून इकडेही जाणार नाही किंवा हे इकडे येणार नाही. हे तुमचं उत्तर आहे. मग हे कळालं तुम्हाला, हेही कळालं तुम्हाला. मग जर ह्या 2 गोष्टी कळत असतील तर एवढी सोपी आणखी एक गोष्ट बघायची बेसिक वेने, आणि त्याच्यानंतर मग अगेन खूप खूप खोलात जाऊन सगळ्या करंट इलेक्ट्रिसिटीचा कॉन्सेप्ट जितक्या आहेत तुम्हाला, जेवढे लॉज आहेत, जेवढं सगळं आहे 12th साठी तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी ते सगळं क्लिअर होईल. मग आता इथे बघा हे कळालं तुम्हाला. मग आता याच्यामध्ये कंडिशन काय होती तर हीट डिफरन्स पहा. याच्यामध्ये काय होता, हीट डिफरन्स होता. अगेन हा डिफरन्स खूप महत्वाचा आहे. आपण चॅप्टरकडे कसं जातो ते लक्षात आलं असेल. डिफरन्स याच्यामध्ये काय होता तर त्याच्यामध्ये हाईट डिफरन्स होता. याच्यामध्ये डिफरन्स कशाचा होता, हाईटचा. हाईट डिफरन्स होता. याच्यामध्ये डिफरन्स कशाचा होता, हीटचा डिफरन्स होता. आता लक्षात आलं असेल. म्हणजे याचा अर्थ काय तर काहीतरी फ्लो होण्यासाठी तिथे काहीतरी डिफरन्स असायला लागतो, इथपर्यंत कळालं असेल. मग जर बाळांनो खरंच तुम्हाला हे एकदम साध्या पद्धतीने पण पूर्ण समजलं असेल तर आपण आपल्याला जे हवं आहे ते चालू करूया. त्याचं कारण असं आहे की आपण बऱ्याचशा गोष्टी बाळांनो तुम्हाला हव्या असणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी खूप बेसिक वेने घेतो. आपण 7वी 8वीला आहोत, 5वी 6वीला आहोत, किंवा लहानपणी आपण ज्या पद्धतीने स्टडी केलं तसं करतो. त्याचा एक ड्रॉबॅक फक्त एकच आहे की तुमचे 5 मिनिट 10 मिनिट प्रत्येक लेक्चरमध्ये 1-2-3 मिनिट एक्स्ट्रा जातील. पण प्लस पॉईंट बघा, प्रत्येक गोष्ट तुम्हाला A to Z जी आहे ती एकदम कन्सेप्च्युअल वेने समजलेली असेल. तर बघा नक्कीच प्रत्येक गोष्टीसाठी बाळांनो जर तुम्हाला स्मार्ट वर्क करायचं असेल तर तुम्हाला खूप वेळ देऊन त्याच्यामध्ये एक्सपर्ट व्हावं लागतं, बरोबर आहे की नाही. डायरेक्ट कुठलीच गोष्ट मिळत नसते ना.
तर आता बघूया याच्या पुढे. आता आपल्याला आजचा पॉईंट बघायचा ना. मग आता हे सगळं जर कळायला असेल तर आता आपल्याला हे बघायचं की पाणी कसं फ्लो होतं कळालं, हीट कसे होते कळालं, एअरबद्दल नको आता सांगत बसायला. मग इथं नेमकं कसं सांगणार आहोत आपण, तर हे समजून घ्या की सेम हा एक ऑब्जेक्ट आहे, अगेन हा एक ऑब्जेक्ट आहे. आता याच्यामध्ये फ्री चार्ज आहे, याच्यामध्ये हे फ्री चार्ज आहे. तो फ्री चार्ज आता तेवढ्या बेसिक लेवलला मला अगेन तुमच्या म्हणजे बेसिक केमिस्ट्री लेवलला असं म्हणूया आपण, फिजिकल केमिस्ट्रीला म्हणेल. ज्यावेळेस आपण हे कंडक्टर म्हणतो, वायर म्हणतो आपण, आणि रूम टेम्परेचरला हे समजून सांगतो आपण याच्यामध्ये जनरली हे इलेक्ट्रॉन्स आहेत, निगेटिव्ह चार्ज त्याच्यामध्ये जास्त आहे. आता मला असं वाटतं की ही साधी गोष्ट आपल्याला माहीत आहे आणि मग तिथं वेळ नको जायला. अदरवाईज आपण हे फ्री चार्ज कसे जनरेट होतात किंवा रूम टेम्परेचरला ते का असतात वगैरे वगैरे बऱ्याचशा गोष्टी आपण सांगू शकतो, पण आत्ता नको आहेत त्या. त्याचं कारण असं आहे की आपल्याला दुसऱ्या गोष्टी स्टडी करायची, खूप साधी सोपी गोष्ट आहे ती तिथंच थांबूया आपण. मग एक्झॅक्टली याच्यामध्ये हा निगेटिव्ह चार्ज आहे, हा आहे निगेटिव्ह चार्ज. सपोज आपण इथे निगेटिव्ह चार्ज असं घेऊया, हा एक मेटल बॉल आहे, हा एक मेटल बॉल आहे, दोन्ही मेटल बॉल असं कन्सिडर करूया. मग याच्याकडे चार्ज आहे, याच्याकडे चार्ज आहे. आता आपल्याला हे बघायचं की हा चार्ज आपल्याला कसा मोशनमध्ये आणायचा, आणि मग हा चार्ज मोशनमध्ये आणण्यासाठी ऑब्विसली आपल्याला काय करावं लागणार आहे, तर यांना एक वायर जोडावी लागणार आहे. ही एक वायर आपण जोडली, कंडक्टर जोडला. आता इंटरेस्टिंग गोष्ट आहे की हा चार्ज इकडे फ्लो होणार आहे बी कडे, का बीचा चार्ज ए कडे फ्लो होणार आहे, हे आपल्याला बघावं लागेल ना. आणि मग त्याच्यासाठी परत थोडंसं मागे एकदाच जायचं. आता कुठे, इलेक्ट्रोस्टॅटिक्सकडे. तिथे आपण पाहिलं होतं की इलेक्ट्रिक फील्डमध्ये आपण पोटेन्शियल पाहिलं होतं, इलेक्ट्रिक पोटेन्शियल, जे काही आपण ओल्टमध्ये मेजर केलं आणि हेही समजून घेतलं होतं की इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय आहे. तर आपण पाहिलं होतं दॅट इज द वर्क डन अगेन्स्ट दॅट पर युनिट. म्हणजे आपण एक काम केलं होतं ज्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की वर्क डन पण कधी अगेन्स्ट दॅट इलेक्ट्रिक फील्ड, पण कसं तो इन्फिनिटीला चार्ज जो ठेवलेला आहे, कुठं इन्फिनिटीला, हा क्यू चार्ज ठेवलेला आहे, तो आपण इकडे इलेक्ट्रिक फील्डकडे घेऊन येत असतो आणि हे करत असताना वर्क होतं एक्सेट्रा एक्सेट्रा. हे बेसिक सगळं पाहिलेलं आहे. पण आता आपण ते घेणार नाही, आपण फक्त हे बघणार आहोत इलेक्ट्रिक फील्डमध्ये इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे, हेच एवढंच घेणार आहोत, कारण तुम्हाला जे बेसिक हवं ते मागे आहे. मग आता मला सांगा, हा ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट आहे. आता मला हे समजून सांगायचं की याचं एक पोटेन्शियल आहे, याचं एक पोटेन्शियल आहे. तुम्हाला कळालं असेल मला काय सांगायचं ते. मग आता याचं पोटेन्शियल फॉर एक्झाम्पल मी P1 म्हटलं आणि याचं P2 म्हटलं. आता परत पाण्याकडे जायचंय, परत हीटकडे जायचंय. आता इथे मला सांगा, जर तिथे पाणी फ्लो कधी झालं, हीट फ्लो कधी झाली, एक्झॅक्टली इथं चार्ज फ्लो व्हायचा, म्हणजे या दोघांचं जे पोटेन्शियल आहे ते सेम असावे लागेल का, तर ऑब्विसली नाही. म्हणजे याचा अर्थ काय, तर आता इथं विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल आपण बघूया. याचं पोटेन्शियल आपण फॉर एक्झाम्पल 10 व्होल्ट घेऊया आणि याचं पोटेन्शियल 5 व्होल्ट घेऊया. आता हे लक्षात यायला हवं आपल्या की हे 10 व्होल्ट आहे आणि हे 5 व्होल्ट आहे. याचा अर्थ हा निगेटिव्ह चार्ज. आता इथं थोडंसं कन्फ्युजन हवं, थोडंसं. त्याचं कारण मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर सांगेल, थोडंसं लक्ष द्यायचंय. आता इथे बघा, मग याचा अर्थ जनरली काय व्हायला हवं, तर हे हाय पोटेन्शियल कडून लो पोटेन्शियल कडे जायला हवं. बरोबर आहे का नाही? तसंच होतं बाळांनो, तसंच होतं. पण इथे मात्र तो जो जात असतो इकडे तो पॉझिटिव्ह चार्ज असतो. प्लीज कन्फ्यूज होऊ नका. आता ती बऱ्याच गोष्टी आहेत, कन्व्हेन्शनल करंट कळत नाही, इलेक्ट्रॉनच्या गोष्टी कळत नाहीत, कोण कुठे फ्लो होतं हा गोंधळ होतो. एक सोपी गोष्ट असताना सुद्धा हे का होतं, तर त्याचं कारण काय फ्लो होतं हे आपल्या लक्षात येत नाही. मग हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याची जी एनॉलॉजी ती तशीच असते. पण आता आपण जे जनरली इलेक्ट्रिक सर्किटमध्ये आपण मॅक्झिमम टाइम्स बघतो, आपल्याकडे एक्सेस फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे इलेक्ट्रॉन हा चार्ज खूप मोठ्या प्रमाणावर अवेलेबल असतो, त्याच्यामुळे आपण निगेटिव्ह चार्जचा विचार करतो. अलग लक्षात. आणि त्या पद्धतीने मी हे समजून सांगणार आहे तुम्हाला. मग हा जो निगेटिव्ह चार्ज आहे याच्याकडे तो अट्रॅक्ट होतो, त्याच्याकडे तो जातो. जर इथं जरी तुमचं कन्फ्युजन झालं थोडंसं, तर पुढे ते क्लिअर 100% होणारच आहे. फक्त मला हे समजून सांगायचं आहे की जर आणि हे जर नाही कळालं तर मी परत आणखी एक छोटीशी गोष्ट घेणार आहे. परत मी म्हटलं होतं आता इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये एकदाच जायचंय, पण परत जातोय ते तुमच्यासाठी. बघा, आता आपण असं समजून घेऊया की ही इलेक्ट्रिक फील्ड आहे, किंवा आपण एक युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड घेऊ. एकदम साधं सोपं काम करूया. जनरली इलेक्ट्रिक फील्डची जर कन्सेप्ट क्लिअर असेल तुमची तर तुमच्या लगेच लक्षात येईल. ही युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे.
आणि हा एक पॉझिटिव्ह चार्ज आहे. मग हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, याच्यावरती जो फोर्स पडणार आहे त्याची डायरेक्शन कशी असेल आपण तिथे शिकलोय. आणि अकॉर्डिंग टू डायरेक्शन ते मोशनची डायरेक्शन असणार आहे. एवढं साधं तर आपल्याला कळतं की बाबा हा एक ऑब्जेक्ट आहे, फॉर एक्झाम्पल हा ऑब्जेक्ट आहे माझ्याकडे, मी याला पुश केलं या बाजूने तर तो तिकडे जाणार आहे, किंवा हा तुमच्याकडे पुश केला तर तुमच्याकडे येणार आहे, आणि तुम्ही माझ्याकडे पुश केला तुमच्याकडून डायरेक्शन तो ऑब्विसली माझ्याकडे येईल. एवढं साधं लक्षात आलं. मग इलेक्ट्रिक फील्ड आहे बाळांनो, हे इलेक्ट्रिक फील्ड, आणि हा पॉझिटिव्ह चार्ज असेल तर फोर्स या बाजूला पडला, आणि जर निगेटिव्ह चार्ज असेल तर तो फोर्स जो आहे तो फोर्स तो या बाजूला पडतो. बस आता कळालं असेल हा गोंधळ काय होता, क्लिअर झाला असेल. मग एक गोष्ट लक्षात आली असेल की आता चार्ज फ्लो होण्यासाठी कंडिशन काय आहे. तर हे लक्षात घ्यायला हवं की जर आम्हाला चार्ज फ्लो करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची कंडिशन तर तिथे काय असला पाहिजे, पोटेन्शियल डिफरन्स असलाच पाहिजे. जर त्याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स नसेल तर तिथे कुठलाही चार्ज फ्लो होणार नाही. कंडिशन कळाली असेल. हाईट डिफरन्स, टेम्परेचर डिफरन्स, एक्झॅक्टली त्याच अॅनालॉजीने इथं आपल्याला काय असायला हवं तर तो असायला हवा पोटेन्शियल डिफरन्स. एक कन्सेप्ट खूप महत्त्वाची आत्तापर्यंत आपण क्लिअर केलेलं आहे. मग जर तुम्हाला चार्ज फ्लो करायचं आहे तर तुमच्याकडे काय असला पाहिजे, पोटेन्शियल डिफरन्स असला पाहिजे. आणि हा पोटेन्शियल डिफरन्स आपण म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आणण्यासाठी किंवा तो मेंटेन करण्यासाठी, तो प्रॉपर वर्ड असेल, मेंटेन करण्यासाठी जे डिव्हाइस सेल किंवा बॅटरी म्हणत असतो. आता लक्षात आलं असेल कसं लेक्चर आहे. मग आता हा पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो का ठेवायचा आहे, कारण विदाउट पोटेन्शियल डिफरन्स देर इज अ नो फ्लो, कुठलाच फ्लो नाहीये चार्जचा. आणि मला तर फ्लो हवा आहे का, कारण फ्लो आहे म्हणजेच तो करंट आहे ना, आणि मी कोणाचा स्टडी करतोय, फ्लोचा. मग फ्लो असण्यासाठी गरज आहे पोटेन्शियल डिफरन्सची. कळालं असेल तुम्हाला. आणि तो पोटेन्शियल डिफरन्स मला कोण देतं किंवा तो पोटेन्शियल डिफरन्स कोण मेंटेन करतं, सेल करतं. तर आत्ता बघा आपण याच्या पुढे एक छोटंसं पाऊल ठेवणार आहोत आणि आपलं जे टायटल आहे ते EMF ठेवणार आहोत. मग EMF काय असेल ते दोन्ही पद्धतीने समजून घेणार आहोत. तर मला असं वाटतं एकदम चांगल्या पद्धतीने तुम्हाला कळालं असेल. आणि बाळांनो एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, मी म्हणजे मीच नाही तर जनरली प्रत्येक टीचर तुमचं लेक्चर चांगलं होण्यासाठी खूप सारा आम्ही हार्डवर्क करत असतो. मी तुम्हाला सांगितलं तुमचं एक लेक्चर घेण्यासाठी मला खूप सारा स्टडी करावा लागतो. बुक्स असतात, वेबसाईट असतात, लेक्चर्स असतात. मीही बऱ्याचशा मोठ्या मोठ्या आपल्या इंडियातल्या किंवा बाहेरच्या शिक्षकांचे लेक्चर्स बघत असतो. त्याच्यामध्ये काय चांगलं आहे ते मी घ्यायचा प्रयत्न करत असतो. तर जर लेक्चर आवडला असेल तर प्लीज तुमचे जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांनासुद्धा सांगा. त्याचबरोबर याच्यामध्ये जर तुम्हाला थोडंफार काही गोष्टी कळाल्या नाहीत तर तुम्हा सगळ्यांना माझा व्हॉट्सअप नंबर माहिती आहे. नसेल तर मी परत एकदा सांगतो तुम्हाला, माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला रिप्लाय द्या. तुम्हाला एखादी गोष्ट नाही कळाली मला सांगा, मी तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल. मग ते ऑडिओ असेल किंवा डायरेक्ट तुम्हाला एक डाऊट सेक्शनसाठी मी काही लेक्चर्स घेत जाईन, तेही आपण यूट्यूबवरती अपलोड करत जाऊ. ठीक आहे. तर आता इथे बघा बाळांनो, हे आतापर्यंतच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील. आता याच्या पुढे आपल्याला एक काम करायचं आहे. तर आतापर्यंत काय कळालं, करंट इलेक्ट्रिसिटी कळाली, करंट कळाला, चार्ज फ्लो करायचा कळाला, तो कधी फ्लो होतो हेही कळालं, त्याच्यासाठी जी कंडिशन आहे तीही कळाली आम्हाला, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. आता इंटरेस्टिंग गोष्ट आहे तो कंटिन्यूअस तेवढाच मेंटेन करायचा आहे. आपण मार्केटमध्ये गेलो आणि आपण एक सेल घेतला छोटासा, आपण या पद्धतीचा आपण हा सेल आणला, ड्युरासेल, एव्हरेडी, निप्पो, जे कुठल्या कंपन्या असतील त्यांचा एक सेल आणला. जनरली हा 1.5 व्होल्टचा आहे, मिळतो आपल्याला एक छोटा सेल. मग याचा अर्थ काय झाला तर एक सपोज हा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे आणि हा निगेटिव्ह टर्मिनल आहे, आणि या दोघांमध्ये हा एक पॉईंट आणि हा दुसरा पॉईंट आहे. म्हणजे आपण याला हा एक ऑब्जेक्ट कन्सिडर करूया, हा दुसरा ऑब्जेक्ट कन्सिडर, आणि या दोघांमध्ये पोटेन्शियल डिफरन्स कंटिन्युअसली किती मेंटेन करायचं काम करतं हे, तर 1.5. आणि म्हणून आपण हे स्टडी करणार आहोत, कारण विदाऊट सेल बॅटरी आपलं सर्किटच नाही आहे ना. म्हणजे आपण जो चॅप्टर चालू करतो त्याचा बेसिस आपल्याकडे नसल्यानंतर काय करता तुम्ही, डायरेक्ट किरचॉफला स्टडी करता, ओम्सला स्टडी करता, तुम्ही फक्त वरवरच्या गोष्टी जर करत गेलात, मान्य तुम्हाला मार्क्स पडतायत त्याचे,
पण तुम्ही खरंच विचार करा की तुम्हाला ते समजतंय का. आणि आपल्याला असं पोकळ शिक्षण नको आहे ज्याच्यामध्ये आपल्या कन्सेप्ट क्लिअर होत नाहीत, मार्क्स फक्त दिसत आहे. आणि जर तुम्हाला त्याच्यात जर तुम्ही सक्सेसफुल वाटताय तर मग तुमचा रस्ता वेगळा असणार आहे. तर आता बघा बाळांनो, आपल्याला नेमकं काय करायचं आहे. तर आपल्याला आत्ता सगळ्यात अगोदर हे समजून घ्यायचं आहे की मग हा पोटेन्शियल डिफरन्स मेंटेन कसा केला जातो. तर मग EMF म्हणजे नेमकं काय असेल वगैरे वगैरे छोट्या छोट्या गोष्टी बघूया. तर EMF खूप मस्त गोष्ट आहे, नाव चुकीचं आहे. याचा फुल फॉर्म आहे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. आपण हाही घेऊया, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. ऑब्विसली मी सुरुवातीला सांगितलं हा फोर्स नाही आहे, ॲक्च्युली ती एनर्जी आहे. ती कशी आहे हे सांगणारच आहे तुम्हाला. मग आता आपल्याला काय करायचं, अगेन मी सांगत असतो, मी 11वीच्या बेसिक लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे, फिजिक्स का सोपं आहे तर त्याच्यामध्ये बेसिक लॉ थोडेफार आहेत, थोडेच आहेत, ते लक्ष ठेवलं की सगळंच कळतं. मग आता ते परत का आणलं असेल इथं, तर बघा आता मला काय तयार करायचं आहे, तर पोटेन्शियल डिफरन्स मेंटेन ठेवायचं आहे. म्हणजे याचा अर्थ मला पोटेन्शियल डिफरन्स मेंटेन ठेवायचा आहे म्हणजे काय करायचं, तर मला दोन वेगळे चार्ज ठेवायचे तरच पोटेन्शियल डिफरन्स राहणार आहे. मग आता बघा इथं तर काय केलेलं आहे हे अगोदर सांगतो. आपण हे एक भांडं घेतलं आणि याच्यामध्ये आपण एक ॲसिड ठेवलेलं असतं. माझ्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला याचं नाव कळालं असेल. आपण याला सल्फ्युरिक ॲसिड म्हणतो. ऑब्विसली याच्यामध्ये हे ॲसिड टाकलं जातं. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक रॉड हा कॉपरचा टाकला जातो, दुसरा रॉड हा झिंकचा असतो. हा कॉपरचा रॉड आहे, हा झिंकचा रॉड आहे. आणि मग आता इथं सपोज हा कॉपर आहे, हा झिंक आहे. लक्षात आलं असेल. ज्यावेळेस हा कॉपर आणि हा झिंक तुम्ही त्या ॲसिडमध्ये ठेवता त्यावेळेस हे जे ॲसिड आहे, हे ॲसिड किंवा आपण ॲसिड म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया की केमिकल एनर्जी म्हणूया. याची आपण केमिकल एनर्जी एवढ्या बेसिकमध्ये सांगतोय, केमिकल एनर्जी. मग याची जी केमिकल एनर्जी आहे ती एनर्जी बाळांनो रिस्पॉन्सिबल आहे. कशासाठी, तर याच्यामध्ये बघा आता मेटल प्लेट आहे, ही दुसरी एक प्लेट आहे, ह्या दोन रॉड आहेत. जनरली हे पाण्यात ॲसिडमध्ये टाकण्याच्या अगोदर दोन्ही न्यूट्रलाइज आहेत आणि या कंडिशनमध्ये याचे इलेक्ट्रॉन्स तुम्हाला इकडे पाठवायचे. मग याचे इलेक्ट्रॉन्स तुम्हाला पाठवायचे म्हणजे याच्यावरती तुम्हाला निगेटिव्ह 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 चार्ज दिसेल. इलेक्ट्रॉन जास्त झाले, एक्सेस झाले, तेवढं कळतं आपल्याला बेसिक गोष्टी. आणि मग इकडे इलेक्ट्रॉन गेले म्हणजे इथे इलेक्ट्रॉन कमी पडले म्हणजे ऑब्विसली याच्यावरती प्लस चार्ज आला. मग आता इथे प्लस चार्ज बनवायचा आहे, इथे मायनस चार्ज बनवायचा आहे आणि याच्यासाठी एनर्जी लागते. आणि ही एनर्जी कुठून आली, तर केमिकल प्रोसेसने आली. आणि तेच रिझन आहे बाळांनो, आपण सेलची जर डेफिनेशन बघायचं म्हटलं आपल्या पद्धतीने तर ती कशी असेल बघा. आपण म्हणणार आहोत सेल, बघा इकडे सेल, प्लीज तुम्ही गुगलवरती गेला सेल टाईप केल्याबरोबर तुम्हाला ज्या सेल दिसतात त्या बायोलॉजिकल आहेत. बरं अगोदर पहिलं लेक्चर म्हणजे फर्स्ट तुम्हाला जी लिंक दिसेल पूर्ण बायोलॉजीच्या सेल दिसतील तुम्हाला. ऑब्विसली ते सांगत बसत नाही मी तुम्हाला, मला येत नाही. तर आता इथे बघा बाळांनो सेल. मग आपण त्या पद्धतीने बघूया. आपण सेल म्हणजे नेमकं काय आहे, तर इट इज अ डिव्हाइस, आत्ताच म्हटलं इट इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स केमिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि मग हे लक्षात आलं असेल कशा पद्धतीने होतं. मग आता इथे जर हे तुम्हाला कळालं असेल की बाबा हा सेल आहे ज्याच्यामध्ये ही केमिकल एनर्जी याच्यामध्ये आलेली आहे. आता आपण याच्या पुढे जाणार आहोत. आता तुम्हाला हे कळालं असेल. आता मला बाकीच्या कुठल्या याची गरज नाही. आता आपण फक्त डायरेक्टली रॉड्स घेणार आहोत. तर आता बघा, आता हा तो कॉपर रॉड आहे आणि हा तो झिंक रॉड आहे. मग ऑब्विसली इथं पॉझिटिव्ह 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 निगेटिव्ह 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 निगेटिव्ह. आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आता या दोघांमध्ये हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह म्हणजे इथं ऑब्विसली पोटेन्शियल डिफरन्स आहे. तो 1.5चा जनरली त्या सेलमध्ये छोटा असतो.
तो किती आहे कसा आहे ते महत्त्वाचं नाही, पोटेन्शियल डिफरन्स आहे. आणि ज्या वेळेस आपण इथे ही एक्सटर्नल बाळांनो वायर आहे, हे एक्सटर्नल वायर आहे, ही आपण एक वायर जोडली. ऑब्विसली तुम्हाला माहित आहे या भांड्यामध्ये इथे ऍसिड आहे, हे तुम्हाला माहित आहे. एकदम सोप्या पद्धतीने, म्हणजे तुम्हालाही वाटेल की यार हे एवढं सोपं असतं, आजपर्यंत आपण रट्टा मारायचं बघतो, ते लक्षात ठेवायचं 4 वेळा. अरे समजून एकदाच घ्या, परत काहीही करायची गरज लागत नाही. बघा आता इथं किती सोपी गोष्ट असणार आहे. काय होणार आहे बरं इथं, तर आपल्याला हे माहिती आहे की या 2 प्लेटने काय मेंटेन केलाय, पोटेन्शियल डिफरन्स मेंटेन केलाय. दॅट मीन्स देर इज अ पोटेन्शियल डिफरन्स, आणि पोटेन्शियल डिफरन्स आहे म्हटल्यानंतर चार्ज फ्लो व्हायला हवा, करंट इस्टॅब्लिश व्हायला हवा. आणि मग काय होतं, तर हा निगेटिव्ह चार्ज या पॉझिटिव्ह प्लेटकडे, म्हणजे हे इलेक्ट्रॉन्स या पॉझिटिव्ह प्लेटकडे अट्रॅक्ट होतात. काय होतात, अट्रॅक्ट होतात. हे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स, बरोबर आहे ना, इलेक्ट्रॉन्स निगेटिव्हच आहे, हे इलेक्ट्रॉन्स या पॉझिटिव्ह प्लेटकडे जातात. आणि मग आता बघा बाळांनो, हे इलेक्ट्रॉन्स इकडे जात आहेत. मग हे इलेक्ट्रॉन, फॉर एक्झाम्पल एक सोपं आणखी घेऊया. बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की ठीक आहे ती कळालं, ते तर आम्हाला याच्या अगोदर का पूर्ण सर्किट व्हायला पाहिजे, कारण सर्किट याचा अर्थ क्लोज द सर्किट आहे, ते तुम्हाला कॅल्क्युलसच्या पद्धतीने समजून सांगणार आहे मी. मग फॉर एक्झाम्पल सपोज इथं 5 इलेक्ट्रॉन्स आहेत असं कन्सिडर करूया, आणि हे 5 इलेक्ट्रॉन इकडे आले, हे 5 इलेक्ट्रॉन सपोज इथे आले, ह्या प्लेटकडे आले, हे इलेक्ट्रॉन इकडे आले, मग हे सगळेच इलेक्ट्रॉन इकडे आले, त्याच्यानंतर ते स्टॉप होईल ना. आणि आपल्याला तर माहिती ते सर्किट पूर्ण कंटिन्युअसली चालू असतं. मग हे कशा पद्धतीने होतं, तर बाळांनो हा इलेक्ट्रॉन ज्यावेळेस इथं येतो, तो तिथं आला, त्याच्या जागी आला. फॉर एक्झाम्पल इथे 5 पॉझिटिव्ह चार्ज आहेत, मी परत स्लोली घेतो एकदम चांगल्या पद्धतीने कळावं म्हणून. बघा, किंवा छोटंसं आणखी घेऊया, 1 2 3 घेतो मी, परत चेंज केले, 5 नाही 3 म्हणतो आता, ठीक आहे. मग हे 3 घेतले मी, इलेक्ट्रॉन्स 3, ऑब्विसली 3 इलेक्ट्रॉन घेतले, इथे पॉझिटिव्ह चार्ज तेवढा क्रिएट झाला, कन्झर्वेशन ऑफ चार्ज, अगेन इज द फिजिक्स. मग आता इथे बघा, हे 3 इलेक्ट्रॉन इकडे गेल्यानंतर एक्सेस चार्ज गेला, हे न्यूट्रल झालं, हे न्यूट्रल झालं. मग पुढे काय, आपल्याला तर ते कंटिन्युअसली वर्कमध्ये ठेवायचं आहे. मग पुढे काय होत असेल, तर ऑब्विसली परत आपल्याकडे ही जी केमिकल एनर्जी आहे ह्या ऍसिडमध्ये, त्याचं काम आहे की याच्याकडचे इलेक्ट्रॉन परत इकडे आणून ठेवायचे. आत्ता कळालं असेल बॅटरी कसं काम करते, लक्षात आलं असेल बाळांनो. ओके, तर मला असं वाटतं ही बेसिक गोष्ट कळाली असेल. मग इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे नेमकं काय आहे, पोटेन्शियल डिफरन्स आणि इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्समध्ये एक्झॅक्टली काय, EMF मध्ये फरक काय आहे हे आपण बघणार. तर आता हे नक्कीच कळालं असेल, सेल कसा काम करतो, चार्ज कसा मूव्ह होतो, एवढ्या गोष्टी कळायला असतील. तर आता हे बघणार आहोत की EMF म्हणजे नेमकं काय आहे. 2 पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो मी, तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही घ्या. तर बघा बाळांनो, इथे हेच बघूया आपण आता, एकच मिनिट. ओके, तर बघा काय केलं मी, तर तुम्ही लगेच सांगाल सर ते 2 टर्मिनल जे तुम्ही जोडले होते, ते कनेक्ट केले होते, ते अगेन डिस्कनेक्ट केलेत, बरोबर आहे ना. मग जर हे डिस्कनेक्ट केलेत, मग मी का केले, तर एक छोटी गोष्ट मला समजून सांगायची. EMF म्हटल्यानंतर आपल्याला इलेक्ट्रिसिटी, किंवा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ह्या भाषेमध्ये समजून सांगितलं जातं, दॅट इज द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल ऑर बॅटरी वेन दॅट इज ओपन सर्किट. म्हणजे याचा अर्थ काय, तर जेव्हा ते कनेक्ट केलेले नसतात आणि कनेक्ट न करता त्यांच्यामध्ये जे पोटेन्शियल असतं, ते पोटेन्शियल म्हणजेच EMF वर्ड असतं. मी काय सांगितलं ते रिपीट करतो. हे 2 हा एक सेल आणि हे 2 रॉड्स म्हणजेच तुमचा सेल बनवतो आपण. तर हे 2 ज्यावेळेस मी सर्किटमध्ये जोडत नाही, म्हणजे ओपन सर्किट आहेत, ओपनचा अर्थ करतो ना. मग हे ओपन सर्किट असताना याच्या अक्रॉस जे पोटेन्शियल आहे तेच EMF आहे, हे असं सांगितलं जातं. आपण तेही लक्षात ठेवूया. पण याच्यापेक्षा खूप सोपी गोष्ट जी आहे ती आता आपण बघणार आहोत. म्हणजे हे मी वैयक्तिक आता हे जे आहे हे मलाही माहित आहे, पण मी याच्यापेक्षा ते प्रेफर करतो. दोन्ही बरोबरच आहे, पण लक्षात ठेवायला दुसरी गोष्ट एकदम सोपी आहे. त्याचं कारण ती कन्सेप्च्युअल खूप जास्त आहे. बघा कसे आहे ते, तुम्हाला नक्की आवडेल ती. तर आता मी कुठल्या पद्धतीने सांगतोय बघा. EMF मी अगोदर सांगितलं होतं, EMF दॅट इज नॉट अ फोर्स. कन्सेप्च्युअल नॉलेजने बघूया आपण.
EMF बघा आता इथे त्या पद्धतीने सांगतो. आता डायग्रामची आपल्याला आहे थोडीशी गरज म्हणून इथे आपण जागा करूया आपली. बघा बाळांनो, EMF इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स दॅट इज एनर्जी. आता लक्षात आलं असेल काय म्हणायचं होतं. दॅट इज एनर्जी रिक्वायर ऑब्विसली लागणार आहे. कशासाठी? टू मूव काय मूव करायचंय? टू मूव अ चार्ज पण कुठं? टू मूव अ चार्ज इन अ सर्किट. आता हे सर्किट ऑब्विसली पूर्ण असतं, क्लोज द लूप असतं. मग आता हे या भाषेमध्ये नसेल कळालं, आपण आपल्या भाषेत बघूया. काय आहे तर एक चार्ज बेसिक फंडामेंटल छोटा चार्ज कुठला? एक इलेक्ट्रॉन किंवा एक प्रोटॉन किंवा, पण इथं प्रोटॉनच्या ऐवजी आपण इलेक्ट्रॉन घेतलेलं का बेटर आहे समजलं असेल तुम्हाला. तर आता इथे बघा, हा इलेक्ट्रॉन इथं आहे आणि हा मला काय करायचं आहे? मूव्ह करायचं आहे, फिरवायचं आहे, तो मोशनमध्ये आणायचा आहे. मग तो मोशनमध्ये आणण्यासाठी मला कशाची गरज आहे? एनर्जीची गरज आहे. आणि मग आता हा इलेक्ट्रॉन या सर्किटमध्ये हा फिरवून परत याच ठिकाणी आणायचा आहे आणि हा फिरवण्यासाठी जी काही मला एनर्जी लागणार आहे ते EMF असतं. लक्षात आलं असेल. म्हणजेच याचाच अर्थ हे इंग्लिशमध्ये झालं, मी मराठी सांगितलं. आता आपण मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये बघूया विथ द हेल्प ऑफ कॅल्क्युलस. EMF दॅट इज एनर्जी, आणि ही एनर्जी असेल कशासाठी माहिती आहे तुम्हाला? तर तो चार्ज फिरवण्यासाठी. आणि ऑब्विसली मग तो चार्ज फिरवायचा आहे, मग अगेन्स्ट फिरवायचा आहे. अगेन्स्ट आता याच्या पुढच्या पॉईंटमध्ये आणखी चांगल्या पद्धतीने सांगतो. पण इथं बघा, अगेन्स्ट कोणाच्या? निगेटिव्ह चार्ज. सांगितलंय मी ऑलरेडी तुम्हाला, आठवण करून परत इथंच लगेच देतो. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये तो निगेटिव्ह चार्ज फिरतो, म्हणजे अगेन्स्ट इलेक्ट्रिसिटी. लक्षात आलं असेल. आणि इलेक्ट्रिक फील्ड आणि ऑब्विसली तो फिरवायचा म्हटल्यानंतर आपल्याला इथं छोटे लेन्सचे सेगमेंट आपण याच्यामध्ये स्टडी केलेलेच आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये. म्हणजे याचा अर्थ डेल्टा एल. म्हणजे हे तुम्हाला कळालं असेल की इलेक्ट्रिक फील्ड या बाजूला आहे आणि तो त्याच्या अपोजिट जातोय. कोण? चार्ज. मला मोशनमध्ये आणायचं आहे. आणि हे जे डेल्टा एल म्हणजेच काय आहे तर हे पूर्ण सर्किट आहे बाळा, त्याच्यातला मी छोटासा एक तुकडा दाखवलेला आहे. मग आता हे इलेक्ट्रिक फील्ड आणि याच्यामध्ये मला मोशनमध्ये आणायचं आहे आणि हा चार्ज पूर्ण सर्किटमध्ये फिरवण्यासाठी जेवढी मला एनर्जी लागते ती एनर्जी म्हणजेच माझं काय असणार आहे? EMF असणार आहे. लक्षात आलं असेल. मग आता हे तुमच्या लक्षात आलं असेल. आपण इलेक्ट्रिक फील्डला काय म्हटलं होतं? न्यूटन फोर्स पर युनिट चार्ज, बरोबर आहे की नाही बाळांनो? आणि इथं डेल्टा एल, आपण याला लेंथ घेऊया. फोर्स आणि लेंथ म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट कन्सिडर केलं तर काय होतं? वर्क पर युनिट चार्ज, म्हणजेच आपलं EMF असतं आणि ते आपण ओल्टमध्ये बघत असतो. म्हणजेच आपण V इज इक्वल टू वर्क आपण किंवा अगेन आपल्या बेसिक फॉर्म्युलाकडे जातोय. लक्षात आलं असेल. मला असं वाटतं खूप चांगल्या पद्धतीने कळालं असेल. तर मग तुम्हाला आत्ता या लेक्चरपर्यंत मला असं वाटतं की तुम्हाला सेलही कळाला असेल, EMF ही कळाला असेल, व्होल्टेज कळाला असेल, करंट कळाला असेल, त्याचबरोबर इलेक्ट्रिक फील्ड आणि व्होल्टेज रिलेशन्स कळाला असेल, हाऊ चार्ज मूव्ह कळाला असेल. तर मला असं वाटतं बाळांनो या छोट्याशा लेक्चरमध्ये आपल्याला बरंच काही कळालं असेल. तर नक्कीच या 2 गोष्टीनंतर आपण आजचं लेक्चर याच ठिकाणी थांबवणार आहोत. जर बाळांनो परत एकदा म्हणतो, लेक्चर तुम्हाला आवडत असतील, कळत असतील तर प्लीज रिप्लाय द्या. तुमच्या फ्रेंड्समध्ये चर्चा करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके बाळांनो, बाय.